मानवी कान 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकतो. 20 हर्ट्झ हा खूप कमी वारंवारितेचा ध्वनी आहे, तर 20,000 हर्ट्झ ही खूप उच्च वारंवारिता आहे. ही ती वारंवारिता आहे जी आपण ऐकू शकतो. जर ध्वनीची वारंवारिता या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर आपण त्याला एक विशेष नाव देतो. आपण त्याला श्राव्यातीत ध्वनी किंवा अल्ट्रासाऊंड असं म्हणतो. याचा उपयोग फक्त प्राण्यांना त्रास देण्यासाठी होत नाही, तर याचे अनेक व्यावहारिक उपयोग देखील आहेत. जर तुम्हाला वैद्यकीय चित्रनिर्मिती म्हणजेच मेडिकल इमेजिंग करायचं असेल किंवा मानवी शरीरात काय चाललं आहे हे शोधून काढायचं असेल तर याचा उपयोग होता. समजा हा मानवी शरीराचा एक भाग आहे आणि तिथे एखादा महत्त्वाचा अवयव किंवा काही ऊती आहेत आणि तुम्हाला काळजी वाटते की आत काहीतरी बिघाड झालेला आहे. तुम्हाला आत काय चाललं आहे हे शोधून काढायचं आहे. तुम्ही ऑपरेशन करू शकता, पण साहजिकच ते त्रासदायक असतं. शक्य असल्यास तुम्ही ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही क्षकिरण म्हणजेच एक्स-रेचा वापर करू शकता, परंतु जास्त प्रमाणात प्राणांशी संपर्क येणं देखील शरीरासाठी वाईट असतं. त्यामुळे अशावेळी अल्ट्रासाऊंड हा एक खूप चांगला पर्याय असतो. आपण यासाठी एक उपकरण वापरू शकतो, ज्याला ट्रान्सड्यूसर किंवा शोधणी असं म्हणतात. आपण ही शोधणी त्वचेवर ठेवतो आणि हा ट्रान्सड्यूसर किंवा शोधणी विद्युत ऊर्जा घेतो. तुम्ही तो प्लगमध्ये लावता आणि तो त्या विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. यातून तुम्ही ध्वनी तरंग शरीरात सोडता. तुम्ही एक स्पंद किंवा पल्स शरीरात पाठवता. हा ट्रान्सड्यूसर एक स्पंद बाहेर पाठवतो. हे स्पंद आतील कोणत्याही भागाकडे प्रवास करतात आणि जेव्हा माध्यमात बदल होतो तेव्हा त्याचं परावर्तन होतं. जेव्हा दोन माध्यमांमध्ये एक सामायिक पृष्ठभाग किंवा इंटरफेस असतो तेव्हा ध्वनी परावर्तित होतो. इथे समजण्यासाठी आपण असं मानूया की तिथे अवयवांच्या ऊती आहेत आणि लाल रंग रक्ताचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे स्पंद इथे प्रवास करत राहील आणि जेव्हा रक्त आणि ऊती यांच्यामधला इंटरफेस येईल तेव्हा ते परावर्तित होऊन परत येईल. हा ट्रान्सड्यूसर नेहमी वेळेची नोंद ठेवत असतो. त्याने स्पंद कधी पाठवले आणि ते स्पंद कधी परावर्तित होऊन परत आले हे त्याला माहीत असतं. त्याला ध्वनीचा वेग देखील माहीत असतो. त्यामुळे तो गणना करू शकतो की जर स्पंद परत येण्यासाठी इतका वेळ लागला तर ते नक्कीच इतक्या अंतरावरून परावर्तित झाले असतील. म्हणजेच या ठिकाणी काहीतरी आहे. पण प्रक्रिया इथेच थांबत नाही. या तरंगाचा काही भाग पुढे प्रवास करत राहील. किंबहुना या तरंगाचा बहुतांश भाग पुढे प्रवास करत राहतो. इथे ऊती आणि रक्त यांच्यात आणखी एक इंटरफेस आहे. त्यामुळे तिथून त्याचं पुन्हा परावर्तन होईल. हे परावर्तित होऊन परत येतं. आपल्याला आणखी एक स्पंद मिळतो. हे काही वेळानंतर मिळेल. ट्रान्सड्यूसरला समजतं की ठीक आहे, यासाठी इतका वेळ लागला. याचा अर्थ तिथे आणखी काहीतरी असलं पाहिजे. माझे एक स्पंद 2 वेळा परावर्तित झाले आहे, त्यामुळे इथे काहीतरी आहे आणि इथे त्याचा शेवट होतो. पण हे इथेच थांबत नाही, हे असंच चालू राहतं. ते स्पंद रक्त आणि ऊती यांच्यातल्या इंटरफेसवरून पुन्हा परावर्तित होत राहतं. मी हे ध्वनी तरंग तुम्हाला दिसावेत म्हणून थोडे तिरपे काढतोय. प्रत्यक्षात ते या रेषेवर एकमेकांच्या अगदी वर असतील. त्यासाठी आणखी काही वेळ लागतो. हे असेच चालू राहते आणि ट्रान्सड्यूसरला समजतं की इथे काही बिंदू आहेत. इंटरफेस आणि दोन वेगवेगळ्या ऊतींमधले इंटरफेस यांच्यातला फरक यातून समजतो. तुम्हाला या संपूर्ण क्रॉस सेक्शनची एक प्रतिमा मिळू शकते जर तुमच्याकडे असा ट्रान्सड्यूसर असेल जो त्याच्या संपूर्ण पृष्ठभागावरून स्पंद पाठवत असेल. तर तुम्ही या संपूर्ण भागाची प्रतिमा मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही या सर्व बिंदूंची प्रतिमा मिळवायला सुरुवात करू शकता. या आतमध्ये काय आहे तुम्ही शोधून काढू शकता. त्याचा आकार कसा आहे, आतमध्ये काही विशिष्ट जखमा किंवा गाठी आहेत का, हे सर्व अल्ट्रासाऊंड आहे. अशा प्रकारे ते खूप उपयुक्त आहे. यात खरोखरच श्राव्यातीत ध्वनीच्या वारंवारितेचा वापर केला जातो. याचं एक कारण असं की जर तुम्ही हा ट्रान्सड्यूसर घेतला आणि तुम्ही श्राव्य ध्वनीच्या वारंवारितेचा वापर करत असाल आणि तुम्ही हे गोंगाट करणारं उपकरण रुग्णाच्या शरीरावर ठेवाल आणि मग रुग्ण म्हणेल की डॉक्टर, हे माझ्या शरीरावर तुम्हाला खरंच ठेवायचं आहे का? आणि मग असं झालं तर ते त्रासदायक असू शकतं. श्राव्यातीत ध्वनी वापरण्याचं दुसरं अधिक व्यावहारिक कारण म्हणजे त्याची उच्च वारंवारिता आणि म्हणजेच कमी तरंग लांबी. आणि हे दोन्ही एकसारखेच आहेत. कारण लक्षात ठेवा, तरंगाचा वेग हा तरंग लांबी आणि वारंवारिता यांचा गुणाकार असतो. त्यामुळे जर वारंवारिता जास्त असेल तर तरंग लांबी कमी असते. कारण ध्वनीचा वेग या दोन्हीपैकी कशावरही अवलंबून नसतो. ध्वनीचा वेग हा माध्यमातून ठरतो. असं आढळून आलंय की उच्च वारंवारिता आणि कमी तरंगलांबी असल्यामुळे तुम्हाला विवर्तन किंवा डिफ्रॅक्शन कमी मिळतं. विवर्तन हे स्पष्ट चित्र बनवण्याच्या प्रक्रियेतला एक मोठा अडथळा आहे, कारण विवर्तन म्हणजेच तरंगाचं पसरणं. जर माझा तरंग इथे येत असेल आणि तिथे काही प्रकारचा अडथळा असेल, समजा हा अडथळा इथेच आहे आणि त्यात एक छोटं छिद्र आहे, तर तरंग त्यातून बाहेर पडताना पसरतात.
पण जर तो उच्च वारंवारितेचा तरंग असेल तर तो जास्त पसरणार नाही. तो या छिद्रातून प्रवेश करेल आणि थोडासाच पसरेल. तो फक्त थोडासा रुंद होईल. पण जर तो कमी वारंवारितेचा तरंग असता, कदाचित श्राव्यध्वनीच्या मर्यादेतील आणि जास्त तरंग लांबीचा, तर त्याचं पसरणं अधिक झालं असतं आणि ही एक मोठी समस्या निर्माण झाली असती. अ, जर हा तरंग इथे येत असेल आणि तो कोपऱ्यातून वळत असेल, तर विवर्तनामुळे होणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ते तरंगांना कोपऱ्यामधून वळण्यास भाग पाडतं. तरंगांचं पसरणं घडतं. आता तुमच्याकडे ध्वनितरंगांचं हे सर्व वळणं आहेत. ध्वनितरंग गोष्टींवरून परावर्तित होतात आणि ट्रान्सड्युसरला गोंधळात टाकतात. त्यामुळे तुम्हाला एक अस्पष्ट प्रतिमा मिळते. म्हणून आपण उच्च वारंवारिता वापरू इच्छितो. तिथे विवर्तन कमी असतं, त्यामुळे तुम्हाला अधिक स्पष्ट प्रतिमा मिळते. आणि वैद्यकीय चित्रनिर्मितीसाठी म्हणजेच मेडिकल इमेजिंगसाठी श्राव्यातील ध्वनीचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे.